आकांक्षित तालुका कार्यक्रम अंतर्गत संपूर्णता अभियान 2.0 चा सुरगाणा इथं शुभारंभ. केंद्र शासनाच्या नीती आयोगामार्फत राबवण्यात येणाऱ्या आकांक्षित तालुका कार्यक्रम अंतर्गत संपूर्णता अभियान 2.0 चा उद्घाटन कार्यक्रम माननीय आयुष प्रसाद जिल्हाधिकारी नाशिक व ओमकार पवार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता पंचायत समिती कार्यालय सुरगाणा इथं माननीय आमदार नितीन एटी अर्जुन पवार यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली संपन्न झाला. संपूर्णता अभियान 2.0 हे दिनांक 28 जानेवारी ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत राबवण्यात येणार आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश आरोग्य व पोषण, शिक्षण तसेच कृषी व पशुसंवर्धन या क्षेत्रातील निश्चित करण्यात आलेल्या 6 निर्देशकांची 100% पूर्तता साध्य करणं हा आहे. कार्यक्रमाचे प्रारंभी फुलहार यांना फाटा देत महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू आणि पुस्तक देऊन मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर गटविकास अधिकारी यांनी अभियानाची भूमिका व उद्दिष्ट स्पष्ट करत प्रास्ताविक सादर केला. त्यानंतर महिला व बालविकास, आरोग्य, शिक्षण, उमेद, पशुसंवर्धन, कृषी विभाग यांनी त्यांचे इंडिकेटर संदर्भात सादरीकरण केलं. त्यावर आमदार महोदय यांनी कश्मीरा संखे यांनी अधिकारी यांना सर्व इंडिकेटर यावर लक्ष केंद्रित करून तालुका लवकरात लवकर आकांक्षित तालुक्याच्या यादीतून बाहेर काढणं याबाबत उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या. यानंतर मान्यवरांच्या हस्ते संपूर्णता अभियान 2.0 पुस्तिकेचं फीत अनावरण करून अभियानाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. ICDS विभागामार्फत बेबी किटचं प्रातिनिधिक वितरण तसेच ज्या लाभार्थ्यांनी मुदतीत प्रधानमंत्री आवास योजनेतून पूर्ण केलं अशा लाभार्थ्यांना प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान करण्यात आला. मान्य आमदार साहेबांच्या हस्ते ते करण्यात आलं. यानंतर आरोग्य अधिकारी यांनी माता, बालारोग्य, पोषण व स्वच्छतेबाबत उपस्थितांना प्रतिज्ञा दिली. मान्य आमदार नितीन एटी अर्जुन पवार यांनी सर्व विभागांनी समन्वयानं काम करून सुरगाणा तालुका हा संपूर्णता अभियानामध्ये आदर्श तालुका ठरवावा असं आवाहन केलं. मार्गदर्शन करताना माननीय कश्मीरा संखे यांनी शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं महत्त्व अधोरेखित करताना शासनाच्या सर्व विभागांनी एकत्रित येऊन काम करण्याबाबत समन्वय साधण्याबाबत सूचना दिल्या. कार्यक्रमास रामजी राठोड तहसीलदार सुरगाणा, जगन सूर्यवंशी गटविकास अधिकारी, बाळासाहेब खेडकर सहाय्यक गटविकास अधिकारी, मंगेश निकम ABP फेलो, संजय कुंडार महिला व बालविकास, डॉक्टर दिलीप रणवीर आरोग्य, अल्पा देशमुख शिक्षण, डॉक्टर सुभाष शिंगे, डॉक्टर नरेंद्र भागवत पशुसंवर्धन, किशोर अहिरे, अशोक गावित कृषी विभाग, कुणाल जाधव, गणेश महाले उमेद, रामचंद्र झिरवाळ, माधव गावित विस्तार अधिकारी विभाग यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बचत गट प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामचंद्र झिरवाळ विस्तार अधिकारी यांनी आभार प्रदर्शन करून समारोप करण्यात आला. करण्यासाठी सातत्याने आणि प्रामाणिकपणे कार्य करीन आणि सक्रिय योगदान देईन. मी माझ्या तालुक्याला स्वच्छ, सक्षम आणि समृद्ध बनविण्यासाठी प्रयत्नशील राहील व त्याला एक प्रेरणादायी तालुका बनविण्याच्या दिशेने कार्य करीन. या उद्देशाने आम्ही हे सुनिश्चित करण्याचे लक्ष्य ठेवतो की निर्देशकांची